अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात तीनही पक्षांच्या वतीनं काँग्रेस, भाजप आणि प्रहार पक्षाच्या वतीनं भव्य सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता मी सध्या उभा आहे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरती आणि इथे जर पाहिलं तर इथे आज अमित शहांची जी आहे ती सभा होणार आहे आणि या सभेची भव्य तयारी जी आहे ती आता भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता आज अमित शहा नेमकं काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी गोष्ट जर पाहिली तर अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवरती आज आमदार बच्चू कडू यांची जी आहे ती भव्य सभा होणार आहे आणि ही सभा होत असताना या सभेतून आमदार बच्चू कडू आता नेमकं काय बोलतायत याच्याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यानंतर आता अमरावतीच्या परतवाड्यामध्ये सुद्धा राहुल गांधी यांची जी आहे ते काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यासाठी सभा होते आहे आणि त्यानंतर राहुल गांधी सुद्धा नेमकं या सभेतून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे आज अमरावतीमध्ये एकूणच प्रचाराचं जे आहे त्या तोफा धडणार आहे। अवघे काही तास जे आहे ते प्रचारासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रत्येकच उमेदवार जो आहे तो नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आता अमरावतीमध्ये आज नेमकं प्रचाराच्या तोफांमधून कोणावर कोण नेमकी तोफ दाखतंय हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे।